चिंचोर्डी ते वाशी नाल्यावरील जलसंधारण विभागाच्या बंधारा पुलाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह. दर्जाहीन कामाचा आरोप. वामनराव पाटील यांनी केली चौकशीची मागणी. हिमायतनगर तालुक्यातील आदिवासी बहुल भागात येणाऱ्या चिंचोर्डी वाशी परिसरातील नाल्यांवर सुरू असलेल्या जलसंधारण विभागाकडून बांधलेल्या बंधारा कम पुलाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. काम पूर्ण होण्या अगोदरच पुलाच्या कॉन्क्रीट कामाला भेगा पडल्या असून अंदाजपत्रकाला बगल देऊन मार्च एंड पूर्वी बिल काढण्याची घाई होत असल्याचे दिसत आहे. कोट्यावधीच्या निधीतून उभारल्या जाणाऱ्या या बंधाऱ्याचं काम दर्जाहीन होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. त्यांनी सांगितले की बंधाऱ्याच्या बांधकामात निकृष्ट व माती मिश्रित कॉन्क्रीटचा वापर केला जात आहे. त्यामुळे काम पूर्ण होण्यापूर्वीच पुलावर मोठ्या भेगा पडल्या असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनीही या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते सध्या सुरू असलेल्या व शेवटच्या टप्प्यात आलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून भविष्यात बंधारा परिसरातील शेती व रस्त्याच्या वाहतुकीसाठी धोकादायक ठरू शकतो. काहींनी तर हा जलसंधारण विभागाचा बंधारा मृत्यूचा सापळा ठरण्याची भीती व्यक्त केली आहे. दरम्यान संबंधित जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. संबंधित कंत्राटदाराला कोणाचे राजकीय संरक्षण आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. दोषी कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत टाकावे आणि चौकशी होईपर्यंत बिले थांबवावी. प्रशासनाने लवकर कारवाई न केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वामनराव पाटील वडगावकर यांनी दिला आहे. जलसंधारण विभागाकडून जे काम चालू आहे चिंचोर्डी ते वाशी या मधल्या नाल्यावर इथं बंधारा कम पूल हे जे काम चालू आहे ते एक पहिलेचा किनवटचा कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आहे. आज जलसंधारण कडून आपण कोट्यावधीचं काम घेऊन आलीत आणि असं असणार या नाल्यावर कोणी यांना पाहायला पाहणारा कोणी नाही, याच्यावर सुपरवायझर नाही, इंजिनियर नाही, कोणीच नाही. आणि असं असणारे 100% बोगस काम करून हे 100% म्हणजे याच्यात काही दमत नाही. निव्वळ मातीमोल काम करून जर असं कोणी पैशाचा उघडा करत असेल तर ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक दिवस या भागातल्या पूर्ण माझ्या शेतकरी बांधवांना एकत्रित आणून हे याचं भांडाफोड कार्यक्रम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मग ते कुठले आंदोलन असतील, रस्ता रोको असेल, कुठलं काहीतरी आगळं वेगळं आंदोलन करून आम्ही यांचा पाठपुरावा करू. आपण पाहू शकता मित्रांनो, 100% बोगस काम आहे बघा. याच्यामध्ये कुठंच काही असं परफेक्ट काम नाही. याला एका पाण्यामध्ये सुद्धा हे वाहून जाऊ शकते. आज कोट्यावधी रुपयाचा निधी आपण इथं पाहतो. इथल्या एका 4 शेतकऱ्याचं कुठेतरी भलं होईल म्हणून निधी आणलेला आहे. याच्यात कुठल्याही शेतकऱ्याचं भलं न होता ते फक्त कॉन्ट्रॅक्टरचं भलं होत आहे. यामध्ये याच विभागातला तो पहिले जेई होता गुत्तेदार आणि आज तोच जेई स्वतः काम करतो गुत्तेदार म्हणून. याची कुठेतरी मला वाटते जलसंपदा विभागानं याची खोलात जाऊन सखोल चौकशी करून याच्यावर योग्य ती कारवाई करावं अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मागणी आहे. काम चालू आहे. या कामामध्ये पाहू शकता आपण हे असे एवढे असे खड्डे आणि त्या खड्ड्यामध्ये एका ब्रिजचं काम चालू आहे, बंधारा ब्रिज. आता हे सगळं मातीमोल काम करून जर असे काही लूट करत असतील तर याच्यावर खरंच कोणी वरिष्ठ चौकशी करतील का? आणि या कामाची जे बेहाल झालेली आहे याच्यात दुरुस्ती करण्यासाठी सखोल चौकशी कोणी होईल का, याची आम्ही गेल्या 4 दिवसापासून पाठपुरावा करत आहोत. कुठल्याही विभागाचा माणूस आलेला नाहीये. मी तर म्हणतो ना, हे गुत्तेदार लोक असंच कुठंतरी नाल्याच्या कडेनं कामं करून पैसे कमावले तर काय त्या विभागानं कोट्यावधीचा खर्च करून शेतकऱ्यापर्यंत याचा काय फायदा काय? 100% एका वर्षामध्ये याचं सगळं वाटोळं होऊन जाते. कोट्यावधीचं काम आहे, या भागातल्या शेतकऱ्यासाठी केलेलं आहे. या भागातल्या कुठल्या नाही, मी तर म्हणतो ना, शेजारच्या एका शेतकऱ्याचा सुद्धा फायदा होणार नाही. म्हणजे करोडो खर्च करून आपल्याला एका शेतकऱ्याला 500 रुपयाचाही फायदा होणार नाही असं जर काम करत असतील, या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकलं पाहिजे.